तिथे आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली। अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध करण्यात आलेला आहे। भारत बंदला जवळपास सर्वच दलित संघटनांनी पाठिंबा दिलाय। अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व जिल्ह्यात मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। ज्या अर्थी शरद पवार हे आरक्षणासंदर्भातील बैठकीला येत नाहीत, मराठा आरक्षणाबद्दल स्वतःचं मतही मांडत नाहीत, याचा सरळ अर्थ आहे की शरद पवार हेच जरांगेंच्या पाठीशी आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केला। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या या जरांगेंच्या मागणीलाही पवारांचा प्रत्यक्ष पाठिंबा असल्याचं आंबेडकरांनी म्हटले। तसंच भाजपही ओबीसींचा शत्रू असून एकही भाजप नेता आम्ही ओबीसी आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि जरांगेंच्या विरोधात आहोत असं मत स्पष्टरित्या मांडत नाही। तोवर ओबीसींनीही त्या पक्षाला पाठिंबा देऊ नये असं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं। त्यांच्याशी संवाद साधला रजत वशिष्ठ। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत। बाळासाहेब, राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहे। वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय, कुठल्या आघाडीसोबत आहे किंवा स्वतंत्र अस्तित्व आहे? आजच आम्ही असणाऱ्या आदिवासी संघटनांची असणारी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एकत्र यायचं ठरले। त्याच्या अगोदरचं जे आहे ते यात्रेमध्ये ज्या ओबीसी संघटना आहेत त्या सगळ्या ओबीसी संघटना जिल्हाभर आम्ही एकत्र करत त्यांचं असणारं वंचित बहुजन आघाडी प्रेरित एक समन्वय समिती त्या ठिकाणी करतो आहे आणि त्या समितीमार्फत आणि ही आदिवासी समिती जी आहे आत्ता त्याच्यामार्फत आम्ही इलेक्शन लढतो आहे अशी परिस्थिती आहे। या स्थितीला म्हणजे वंचित बहुजन आघाडी महायुतीसोबत जाण्याचा प्रश्न नाही, मात्र यंदा महाविकास आघाडीसोबत जाण्याचा विचारही मनात नाही सध्या। आम्ही कसं जाणार हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली, जवळपास राज्याच्या 22 जिल्ह्यांपर्यंत तुम्ही पोहोचलात। तुम्हाला असं का वाटतंय की राज्यात ओबीसींचा आरक्षण जो आहे तो धोक्यात आलाय आणि मनोज जरांगे यांची जी मागणी आहे आणि त्याची जी तीव्रता आहे त्यामुळे ओबीसीचं आरक्षण धोक्यात येतंय असं वाटतंय का? मनोज जरांगेची जी मागणी आहे की आम्हाला म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी जी मागणी आहे त्या मागणीला प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे। दुसरं त्याच्याबरोबर काँग्रेस पक्ष असणारा मौन आहे। मागच्या लोकसभेमध्ये आपण असणारं पाहिलं तर 31 उमेदवार हे मराठा समाजाचे निवडून गेलेले आहेत लोकसभेला। विधानसभेमध्ये तेच रिपीट झालं तर मेजॉरिटी जी आहे ती पूर्ण मराठा समाजाची मेजॉरिटी होईल आणि ती मराठा समाजाची मेजॉरिटी झाली तर त्या सभागृहामध्ये ठराव मंजूर करणं सोपं जातं की ओबीसीची मागणी आहे की जनगणना झाली पाहिजे, ती जनगणनेची मागणी आम्ही मान्य करतो आणि जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ओबीसींची टक्केवारी किती आहे ती कळत नाही, ती टक्केवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे सभागृह ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देत आहे। हा ठराव तिथे झाला तर ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी थांबलं आहे आणि म्हणून आम्ही असणारा ओबीसी सर्व ओबीसी समूहांना असणारं हे करतो आहे की विधानसभेमध्ये किमान ओबीसीचे 100 आमदार असले पाहिजे तरच तो ठराव त्या ठिकाणी थांबू शकतात अशी परिस्थिती आहे। दुसरं ओबीसीना आम्ही असणारा म्हणतो आहे की आरक्षणाच्या जागा ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। मग ते एससीचे आरक्षण असेल किंवा एसटीचं आरक्षण असेल, ते ओबीसीच्या मतावरती निवडून गेले तर ओबीसीच्या बाजूने मतदान करतील आणि ते जर मराठा समाजाच्या बाजूने मतदान करून घेतले तर ते मराठा समाजाला मतदान करतील। त्याच्यामुळे ओबीसीने एससी एसटीच्या राखीव जागा ज्या आहेत याला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी मतदान केलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। मी सर्व ओबीसींना असणारं आवाहन करतो आहे की बीजेपी तुमचा मित्र नाही, बीजेपी तुमचा असणारा दुश्मन आहे। धोक्यात धर्म आलेला नाही तर धोक्यात आरक्षण आलेलं आहे आणि
भारतीय जनता पक्ष आम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि जरांगे पाटलांच्या विरोधी आहोत असं कुठंही स्टेटमेंट आलेलं नाही. तेव्हा तेली, माळी, कोळी, सोनार, कुंभार, लोहार या सगळ्या समूहाने जे आहे, इतर जे ओबीसी आहेत त्या सगळ्या समूहाने एक गाठ बांधली पाहिजे की जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या पक्षांना आम्ही मतदान करणार नाही, ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. हे आवाहन मी सगळ्या ओबीसीना करतोय. आपण म्हणालात 31 खासदार जे आहेत ते मराठा निवडून आले. बरेचसे खासदार जे निवडून आले किंवा बरेचसे लोकप्रतिनिधी स्वतःला कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असंही म्हणतात, त्यामुळे ते स्वतःला ओबीसीही गृहीत धरतात किंवा तसं नेमकं त्यांचा दावा असतं. ह्या 31 आमदाराने 31 खासदाराने जरांगे पाटील यांना जाऊन भेटून आले आणि तुमच्यामुळे आम्ही निवडून आलो आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे कुणबी जरी म्हणत असतील तरी तुम्ही मतदान कोणाच्या बाजूने करणार आहात? विधानसभेमध्ये कुणबी समाजाचा आमदार निवडून गेला तर माझा ओबीसी यांना असणारा आणि ओबीसी आता हा सवाल विचारतात आहेत की आपण जर कुणबी ह्यांना निवडून आणलं तर हा कुणबी मतदान कोणाच्या बाजूने करणार? जरांगे पाटलाच्या बाजूने मतदान करणार की ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने मतदान करणार? हा सवाल आता असणारा ओबीसी स्वतःहून करायला लागलेला आहे. त्याच्यामुळे ही दरी जी आहे ती वाढली आहे हे इलेक्शनपुरती असं मी त्या ठिकाणी मानतोय. तुम्हाला वाटतं की कुणबी समाज जो आहे तो मराठ्यांच्या बाजूने झुकला आहे किंवा झुकेल आणि तो ओबीसीच्या बाजूने राहणार नाही? ओबीसी समाजच जे म्हणतोय ते मी फक्त आर्टिक्युलेट करतोय की त्यांचं म्हणणं असं आहे की कुणबी समाज हा आपल्याबरोबर राहणार नाही, तो मराठा समाजाबरोबर राहील असा धनगर, माळी, तेली, नाभिक, त्याच्यानंतर असणारा कुंभार ही सगळी मंडळी म्हणायला लागली. मी म्हणत नाही आहे. आता कुणबी समाजाने त्यांना आश्वासित केलं पाहिजे की आम्ही मराठ्यांबरोबर जाणार नाही, ही त्यांची जबाबदारी आहे. बाळासाहेब, आपण असंही म्हणालात की जरांगेंची जी कुणबी समाजातून ओबीसीमधून आरक्षणाची मागणी, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. शरद पवार या सर्वांच्या पाठीशी आहे. ज्या अर्थी तुम्ही असणारं बैठकीला येत नाही आणि स्वतःचं मत मांडत नाही, याचा सरळ अर्थ असा आहे की तुमचा जरांगे पाटील यांना असणारा पाठिंबा आहे. हा सरळ त्याच्यातला असणारा निकष निघतोय. नसता तर त्यांनी भूमिका आत्तापर्यंत मांडली असती. मग शरद पवारांनी भूमिका घेणं आवश्यक आहे असं वाटतंय की ते ज्या पक्षाला गरज वाटते ते घेतील. थँक्यू. बाळासाहेब, एक प्रश्न आरक्षणाच्या तर प्रकाश आंबेडकर सध्या इतर विषयांवर बोलायला त्यांची तयारी नाही, मात्र आरक्षणाच्या अनुषंगाने फार महत्त्वाचा विधान त्यांनी केलेलं आहे. ओबीसींच्या आरक्षणावर धोका आहे आणि त्या संदर्भात ओबीसीच्या ज्या वेगवेगळ्या जाती त्यांनी सावध राहण्याची भूमिका घेण्याची गरज आहे असं मत ते व्यक्त करतात. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.